एक देश एक निवडणुकीसंदर्भातला अहवाल आज सादर होण्याची शक्यता आहे। रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालची समिती हा अहवाल सादर करणार आहे। एक देश एक निवडणुकीबाबत कोविंद समिती सहमत असल्याची माहिती कळते। कोविंद समिती आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे हा अहवाल सादर करणार आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या मंजुरीनंतर अहवाल संसदेमध्ये सादर केला जाईल। एक देश एक निवडणूक याच्यासाठी म्हणून जो अहवाल तयार केलेला आहे रामनाथ कोविंद समितीने तो आज सादर होणार आहे। राष्ट्रपतींसमोर आधी हा अहवाल सादर केला जाईल आणि त्यांच्या मंजुरीनंतर संसदेमध्ये सादर केला जाईल। एकंदरीत कोविंद समिती एक देश एक निवडणुकीच्या अहवालासंदर्भात सहमत असल्याचं समजतंय। त्यामुळे आज हा अहवाल सादर होण्याची शक्यता आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे आधी हा अहवाल सादर होईल। आणखी अपडेट्स घेऊया। आमचे प्रतिनिधी दीपक आहेर सध्या आपल्याशी जोडले गेलेत। दीपक, काय नेमका अहवालामध्ये नमूद आहे? काय नेमका बदल होऊ शकतो एक देश एक निवडणुकीनंतर? माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती आणि त्या समितीचं काम होतं की त्यांना एक अहवाल सादर करायचा होता की एक देश एक निवडणूकसाठी देशात नक्की काय आपल्याला इम्प्लिमेंट करायची गरज आहे आणि कशा पद्धतीने ते केलं जाऊ शकतं किंवा ते केल्याने त्याचे काय डिस्क्रिपन्सीज होतील। पण आता अशी चर्चा होत आहे की जी समिती स्थापन केली होती माजी राष्ट्रपतींच्या अध्यक्षतेखाली ती आज आपले जे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना त्यांचा अहवाल जो आहे तो सादर करण्याची शक्यता आहे। आणि आज जरी तो झाला नाही तरी लोकसभा निवडणुकींच्या अनाउन्समेंटच्या आधीच तो अहवाल राष्ट्रपतींकडे सादर केला जाईल। आणि त्यात असं नमूद करण्यात आलं आहे की 200 ते 300 दिवस आपल्याला एका वर्षामध्ये वेगवेगळ्या इलेक्शनसाठी लागतात आणि त्यासाठी मल्टिपल सिक्युरिटी डिप्लॉयमेंट्स असतात, बरेचसे पैसे खर्च होतात आणि त्याच्यात कशी आपल्याला घट करता येईल आणि कसं पूर्णपणे एक सेंट्रलाइज सिस्टम ठेवून आपल्याला देशात एकदाच पूर्ण सगळ्या ज्या निवडणुका आहेत त्या विधानसभेच्या असो किंवा लोकसभेच्या असो तो एकाच दिवशी घेण्यामध्ये किती आपल्याला ते कॉन्स्टिट्यूशनली व्हॅलिड आहे। आणि जर असं करण्याचं जर सरकारने ठरवलं तर त्यात कॉन्स्टिट्यूशनचे अमेंडमेंट करावे लागतील, बदल करावे लागतील, बरेच लॉस आणावे लागतील आणि त्याच्यानंतर ते संसदेत पास झाल्यानंतर तो कायदा देशात अंमलबजावणीत आणला जाईल। जी दीपक, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।